100K साठी दादाला मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि प्लीज आमच्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आहे चौथा दिवस म्हणजे आपल्या माऊलीचा आहे रंग ऑरेंज. म्हणजे मी आता शर्ट घातला ऑरेंज, भगवीगिरी. तर आज आहे ऑरेंज आणि आता आम्हाला जायचं आहे माहुळ गावाला. तर तिथं एक देवी आहे, देवीचं डेकोरेशन कसं आहे आणि कोणी बनवलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर याच्या अगोदर आता आम्हाला जायचं आहे आमच्या देवळामध्ये, दर्शन वगैरे करू, मग नंतर आपण माहुळला जायला तयारी करू. तर आता मी दर्शन वगैरे करते आणि या बाजूला तुम्ही बघताय आमचे गावातले महिला मंडळ आहेत. काकी नाव काय तुमचं, ग्रुपचं नाव काय? तर हे दरवर्षीप्रमाणे आता आपल्या जे देवीसाठी दर्शनाला येतात त्यांच्यासाठी हे दरवर्षी यांचा आज वेफर आहे आणि काय चहा आहे का, चहा. आणि यांचं दरवर्षीप्रमाणे असं गेटअप आणि आजचा रंग आहे ऑरेंज. तर दर्शन वगैरे करते आणि आपल्याला जायचं आहे माहुळला जायचं आहे. तर चला.
सो चला आता आम्ही आत्ताच जस्ट पोचलो माहुल गावात आणि गाडी इथंच लावतो. तर जाता आता पहिला आयाच्या घरी जरा फ्रेश होऊनची आपण जाऊ यश माऊलच्या घरी. तर आमच्या अजून पलटण अजून आली नाही तर मग अशीच फोन केला की तो वाशीला येऊ. बरोबर ना वाशीला आम्ही फास्ट जो रायडर म्हणजे खलास एक नंबर रायडर आहे. तर ऊन बेकार लागते जरा आयाच्या घरी जात आहे आणि जरा फ्रेश होत आहे. ते लोक येतील तेव्हा पण जाऊ घरी त्यांच्या. तर चला किती मस्त करत. तर चला आता आम्ही पोचलो आयाच्या घरी. आयाच्या घरी पोचलो आणि जरा फ्रेश वगैरे झालो. सत्य ऐकतच नाही आल्यापासून. बॉटल तरी फोडायला बरं पाहिजे. बाकीची भलटण अजून येत आहे. ते बोल 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 काय रे भाडा घेतला कमी करा तर आमच्या आता इथं असते असती पलटण येत आहे. पहिला स्वागत आहे सिनू आणि तनू. गरबा केला काय? हा बोल 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 इकडे बोल. ए गरबा केला काय? कुठे जायचंय गरबा केला? अजून कुठेच आहे गाडी लावता. चला या स्वागत आहे तुमचा. बँड काय ब्रास बँड पाठी वाटतं. असते असते आमचे ठाकूर फॅमिलीचे मेंबर येत असतात. खूप मला कामं असतात त्याच्यामुळे लेट झालेलं आहे. चला या घर चालली. आवरा टाईम यावाला. आले आले डॉक्टर. आले आले डॉक्टर झाला तो. सगळ्यांना तपस तपस सगळ्यांना सगळ्यांना तपस. हा त्याला तपस. डॉक्टर कोको झाला कोको. त्याला गोळ्या देस. सकाळी आणि दुपारी. परत तपास ना कशी गोली बोली त्या गुलीगत कॉलेज कॉलेजवर म्हणलं काय? सकाळी दुपारी. साबण. तर चला आता आम्ही पोहोचलोय यशच्या घरी म्हणजे घराजवळ अजून आहो. आता आम्ही चाललोय आतमध्ये. तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो मला कसं आहे ते या वर्षीचा. तर चला आता आतमध्ये जाऊया आता आपण. आपला इथंच काढू पादुका काढा. रामाची पादुका ती दादाची. चला चला साईड चला.
माते की जय. मुंबई माते की तुझं पहिलं नाव सांग पहिलं. माझं नाव नैतिक हेमंत कोहली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्हाला आनंद होतोय. 9 वर्षात आम्ही वेगळे वेगळे देवी बनवतोय. यावर्षी आम्ही मुंबईची मुंबादेवी बनवली आहे. तर प्लीज या आमच्याकडे दर्शनाला आणि दर्शनाचं सहकुटुंब आणि सहपरिवार बरोबर या, दर्शन घ्या. धन्यवाद. तर चला आपण आता आलोय यशच्या घरी. आता आपण दर्शन वगैरे केला मगाशी. तर तुम्ही माझ्या पाठी बघताय आपलं डेकोरेशन आहे. मुंबादेवी प्रसन्न हा डेकोरेशन आहे, हुबेहूब त्यांनी केलेला आहे. तर यश माहुलकर, तुम्ही बघताय. मला वाटतंय 2022 आपला देवीचा जसखर गावातला डेकोरेशन त्यांनी हुबेहूब केलं होता गाभाऱ्याचा. तर यांनीच केला होता. तर यावर्षी आणि हा डेकोरेशन केलेला आहे. तर तुला किती दिवस लागले डेकोरेशन करायला? आम्हाला म्हणजे 1 महिना अगोदर आमची सर्व प्रिपरेशन असते. तुझी प्रोसेस असते म्हणजे अगोदरची प्रोसेस असते. 1 महिना अगोदर सर्व मिळून करतात. तर पुन्हा मूर्ती नाही, आम्ही ते कलसावर चेहरा लावून पूर्ण साडी प्रिपेअर डेकोर करतो, जसं आपल्या देवीचा केलं. हां, देवीचं केलं. यावर्षी आम्ही मुंबईची मुंबादेवीचं थीमचं डेकोरेशन केलं. मी पहिल्यांदा बघतोय, कारण की मी नाव पण पहिल्यांदा ऐकतोय मी. कारण की 2 मुंब्रा देवी आणि मुंबादेवी पण आहे ना. हां. तर देवी मला मी आता गुगलवर जर सर्च करील तर समजेल मला की देवी हुबेहूब केली का. तर डेकोरेशन दरवर्षी आता वेगवेगळं असते. 2016 महालक्ष्मीचा केला आहे आणि 2017चा आपला एकविराईचा, परत 2018 सप्तशृंगी आणि तुळजाभवानी 2019चा, परत मुंबादेवीचा यावर्षीचा 2024, परत रेणुका माता माहूर 2020, परत इंगलाई देवी आपली वेसावी गावची 2021 आणि जीवदानी देवी विरार 2023 आणि आपल्या रत्नवाईचा आपला गाभारा 2022मध्ये केला होता हुबेहूब. तर याच आपल्या यश माहुलकर यांनी केला होता. तर दरवर्षी याचा काही ना काही म्हणजे वेगळं असतं बनवायचा. तर ह्या वर्षी पण केला यांनी. मुंबादेवी प्रसन्न याचा हा डेकोरेशन आहे. तर काय वाटतंय तुला डेकोरेशनबद्दल? दरवर्षी काय नवीन देवींचं, आता ही आहे आमच्या वर्षी 9 देव्यांचं केलेलं डेकोरेशन. तर ही 9वी देवी आहे. पूर्ण 9 देव्यांचं डेकोरेशन थीमचं. पुढच्या वर्षी दुसरी नवीन देवीचं डेकोरेशन कर. दरवर्षी नवीन डेकोरेशन. तर चला, यशला आपण भेटलोय. आम्ही आलो होतो रत्नेश्वरी आईचा गाभारा केला होता, त्यावेळी आपण आलो होतो याच्या घरी. तर आपण यावर्षी पण आलोय, त्याला भेटलो. आपलं दरवर्षी आपली भेटच होईल. तर काय आता पण पुढच्या वर्षी आपण येऊ. कुठला डेकोरेशन असणार आहे तुम्हाला मी दाखवेल पुढच्या वर्षी. तर चला, आपण यशला भेटलोय. तर चला. तुला कोणी बोलाविलं, 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 आमचे बायांचं बोलाविलं, आमचे बायांचं बोलाविलं, आमचे बायांचं बोलाविलं, आमचे बायांचं बोलाविलं.
चला आता दर्शन वगैरे केलं आणि यांची वहिनींची ख्वाहिश होती की यांच्या घरी जाऊ, दर्शन वगैरे करू आणि डान्स करू. तर डान्स वगैरे केलाय. तर तू कुठे गेला गायत्री? तर छोट्या मुलांनी म्हणजे तो कानावला होता, तो मस्त सिंगर आहे ते आता समजलं मला. तर चला सगळ्यांनी एन्जॉयमेंट केली. इथं जातो इथं धमाका घालतो. ते आपली ठाकूर फॅमिलीची आहे ना ती. ठाकूर हे पहिला कोली आहे. आता ठाकूरच. तो आता चला घरच्या रस्त्याने. आता आपल्याला घर कुठं जाऊ ना? आता टॉम्ब्याला. ट्रॉम्बेला जाऊ. लगेच निघालो. तर आता आम्हाला जायचं आहे ट्रॉम्बेला. तिथं कुठल्या देवी वगैरे असतील ते आपण करू. आमच्याकडनं छोटीशी भेट आणि 100K साठी दादाला मोठं कॉंग्रॅच्युलेशन आणि प्लीज आमच्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद. तर चला तर आम्ही आलोय वहिनीच्या मामीच्या घरी. आणि तुम्हाला जुनी पुराणी कशा प्रकारची भांडे असतात, छोटे पासून ते मोठे ती पासून, बघायला पण नाही भेटत हा, आहे. ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला तुम्ही बघितले पण असाल. जी जिन चपाक डमडम डायलॉग मार तुझाच आहे तो. असं कसाचा काय तो डायलॉग काय तुझा? जिन जिन चपाक डमडम. हे बघा अशा प्रकारे समोर भांडी दिसत आहेत, छोटे एकदमच. बघितले पण असाल तुम्ही. ही टोपात हा यो पाणी गरम करायचा मिक्सर, यो काय ती बाउल बोरिंगचा आहे तो. यो तांबे आहे, ही कढई आहे. कडे आपण इडलीचं भांड कुठे आहे? हे बघ. हा इडलीचं भांड आहे. या बांधल्या आहे, कुकर आहे, कुकर आहे. भाजवू तू बाकी दिसतस. दाखवते हा दाखव. मोदकाचं साचं का पण ते आहेत ना काय बोलायला, भाताचा नाही, दुधाचा मापटा. हा मापता येतो. लिटर किती वर्षांची होते? चमचे आहेत वरती त्यांना छोटे भांड्याचा छोटे. लई शौक आहे. चमचे आहेत बघा वरती छोटे छोटे. पैलवानाच्या बाटल्यावर ते पण आहे, ते आहे ना तिकडे सगळं व्यवस्थित ग्लास. कोणाला भांडी पाहिजे असेल ना माऊल गावात या, भांडी घेऊन जा. घेऊन जा. हे मोबाईल येईल मी कोणाचा. बघितलं नसेल अशी प्रकारचे भांडे आहेत. मग आता एक दुसरा एक म्हणजे जुना दाखवतो तुम्हाला. बराबर त्यांना 1 महिना लागते भांडी लावायला. ते आईवच लावतो ना. घसाला किती टाइम लागत असेल? घसाला 2 दिवसात होतात, पण लावायला 1 महिना जाते त्यांना. मग सेटअप लावा लागतं, टाइम लागतो. म्हणजे ती एकटीच लावल, दुसरं कोण लावू शकतच नाही. इस्टू यो जुना आपल्या जुन्या घरातला इस्टो असतो ना तसा हा इस्टो आहे. जर्मनची टाकी. हा ही टाकी बघा. ही जशी भांडी आपण लावतो ना याच्यात कपबशा वगैरे काय टाटा वगैरे ते पण आहे. ही टाकी पाण्याची टाकी. मटण ठेवताना आता मटण देतात. आपल्या इथं मटण ठेवताना त्याच्यात टिफिन आहे तो. हे कामावर जायला डबा वगैरे लागतं त्याला टिफिन. तुला तेवढं स्वस्त जेवण आहे.
तर चला तर आम्ही आलोय वहिनीच्या गावातला हा देऊळ आहे माऊळ गावाचा मारुतीचा. तर दर्शन वगैरे करून घेतो आता. आणि इथं समोर बघताय छोटी मुलांची खेळ चालू आहेत. तर आता आम्ही प्लॅन चेंज केला आम्ही. तर आपल्याला जायचं होतं ट्रॉम्बेला. तर आता आम्ही प्लॅन कॅन्सल करून जायचं डायरेक्ट जसखरला. तर चला आता आम्ही चाललो आहे गावात. ते लोक अजून पाचशे येतात. त्यावेळी गाडी कुठे लावली माहिती नाही. तर आम्ही पहिला पुढे जाऊन बघतो कोण पुढे पोचू. सो आता आम्ही आलोय गावात. जस्ट पोचलोय. वाटते आज गर्दी जाम. ड्रायव्हर आहे ना आज. दोघांचा याचा अवतार चांगला नाही. म्हणजे याचं फ्रेश आहे. माझा अवतार बेकार झाला. हेल्मेट काढून दे मग तुला फ्रेश दिसेल मी कधी येते. तू सेफच. बुरसं झालं आता जाऊन आता फ्रेश होत आहे. नको आता फोटो समजेल नंतर आपण ब्लॉग एंड करू. जाते जरा लोक. फायनली आलो. अवतार पण अवतार. कंबर बेंड जरा जरा घरात जाते आणि जरा रिलॅक्स होते फ्रेश होते. मग नंतर मी तुम्हाला सांगेन ब्लॉग कधी एंड करायचं. ओके. तर मगाशी मी घरी आलो फ्रेश वगैरे झालो. जाम ऊन बेकार म्हणजे बेकारच. आता जस्ट फ्रेश झालो आहे म्हणजे मगाशीच फ्रेश झालो. आणि आता आमची आरतीची वेळ झाली आणि जस्ट लाईट गेली. पाऊस पण पडतोय. हे बघा सगळा पूर्ण कालोख. तर चला तर आपण आरतीला सुरू करूया कारण की 7 पण वाजून गेलं. तर चला आरती वगैरे झाली ना मग आपण ब्लॉग एंड करू. तर चला.
तर चला आता आरती वगैरे झाली आणि जसा काल आपला प्रसाद होता तर आज पण प्रसाद आहे. ही काय खीर आहे कोणच्याकडून हा तर काकीकडून खीर आहे हा आणि मोतीचूर लड्डू किसके तरफ से मिलिंद ठाकूर मॅडी जिलेबी का जोशना ठाकूर डायरेक्ट नाव अशी तर खीर खाऊन घेतो. लाईट पण टाइमावर गेली ना पाऊस उपरतोय मग डान्स करत होता बाहेर मूड ऑफ ना तर चला तर मी आताच घरी आलो आहे आणि आरती वगैरे करून आता घरी आलो आणि चला मी आजची व्हिडिओ इथंच एंड करत आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तर चला टाटा बाय बाय गुड नाईट.